संदेरी म्हणून जे गाव आहे, घराच्या समोर असलेल्या गोठ्यातून त्या ठिकाणी म्हणजे हाडांसारखं प्रकार निघाला. लादी खाली लिंबू निघणं. तर त्या ठिकाणी 2 प्रेतात्मे ज्या ठिकाणी पुरले होते ते पुरलेले प्रेतात्मे परत आणून आपल्या घराजवळ पुरले. काही गोष्टी या फक्त ऐकण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी असतात, सिद्ध करण्यासाठी नाही. प्रस्तुत व्हिडिओमधील कथा या पूर्णतः काल्पनिक किंवा लोकांच्या अनुभवावरती आधारित असतील. ही कथा तुम्हाला एका गूढ प्रवासावरती घेऊन जाईल. या कथेचा वैज्ञानिक सत्याशी कोणताही संबंध नाही. आमचा उद्देश अंधश्रद्धेला खतपाणी घालणे नसून केवळ एक रंजक कथा तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे. हे सर्व काल्पनिक असून केवळ करमणुकीसाठी सादर केले आहे. भयाचा आणि मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी तयार रहा. नमस्कार, मी सुजित देशमुख आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे भूताटकी. आणि इथे आपण तुम्हाला आलेले अनुभव, कथा या गोष्टींवरती चर्चा करतो आणि आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते तुम्हा सर्वांसमोर सादर करतो. तर आपल्याला या पॉडकास्टसाठी पहिल्या एपिसोडसाठी पाहुणे म्हणून लाभलेले आहेत प्रकाश स्वामी जंगम गुरुजी. नमस्कार. नमस्कार. तर चला आपण पहिल्या एपिसोडची आपल्या सुरुवात करूया. तर गुरुजी, आपला परिचय तुम्ही प्रेक्षकांना कसं सांगाल? तसं माझं मूळ नाव जे आहे ते मूळ नाव राजपुरोहित प्रकाश स्वामी, म्हणजे प्रकाश काशीनाथ जंगम हे मूळ नाव. आणि राजपुरोहित ही माझी मानद आहे. मानद म्हणजे मला मिळालेलं मानपत्र आहे. 2014 साली सातारा गादीकडून आपल्याला विशेष करून श्री उदयनराजे भोसले जे 13वे वंशज आहेत यांच्याकडून आपल्याला जे राजपुरोहित म्हणून ज्या ठिकाणी ओमचे पंचाक्षर माहेश्वर जंगम पौरोहित्य मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने त्या ठिकाणी मासिक रुद्राभिषेक झालं आणि त्याच वेळेला त्यांची उपस्थिती होती. आणि त्यावेळेला एक मानपत्र जे आपल्याला दिलं गेलं ते म्हणजे राजपुरोहित. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी होणारा शिवराज्याभिषेक आहे. या शिवराज्याभिषेकाचं जे राजपुरोहित म्हणून तिथलं पुरोहित म्हणून आहे ते पुरोहित आपण गेले 21 वर्ष आपण त्या ठिकाणी करत आहोत. आणि त्याप्रमाणे तिथे राजपुरोहित म्हणून आपली मानद आहे. म्हणजे माझं आत्ताचं सध्या तशा प्रकारचं जे नाव म्हटलं तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवराज्याभिषेक राजपुरोहित प्रकाश स्वामी जंगम अशा पद्धतीने माझं नाव आहे. आणि गेले अनेक वर्ष राज्याभिषेक सोहळा करतो होतो आपण. त्याचप्रमाणे शंभू राज्याभिषेक देखील आपण रायगडावरती होणारे जवळजवळ सगळे आध्यात्मिक कार्यक्रम आपल्याकडून होत असतात. बरं. तर जसं आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भूताटकी, त्यानुसारच आपण प्रेक्षकांना त्यांचे अनुभव वगैरे विचारत असतो. बरोबर. आणि त्याचप्रमाणे मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा की म्हणजे तुमच्या आयुष्यातला तुम्हाला असा कुठला एक थरारक अनुभव वगैरे आलेला आहे का, किंवा तुम्ही असा कुणाला मदत वगैरे केलेली आहे किंवा त्यातून तुम्ही बाहेर काढलेलं आहे, असं काही घडलेलं आहे का? नाही, थरारक अनुभव याच्याविषयी जर समजा आपण बोलायला गेलो तर मुळात पहिली गोष्ट म्हणजे आमचा पूर्वीचा जो प्रवास आहे त्या प्रवासाच्या वर्णनामधूनच मी सांगतोय. कारण पूर्वीचा प्रवास आमचा हा सायकल नंतर मग मोटरसायकल म्हणजे एमआयटी पासून आमची सुरुवात झाली. आणि असंच करत असताना जीवनामध्ये आपल्याकडे जे एक 2 व्हीलरवरून प्रवास करत असताना आम्हाला एक थरारक अनुभव जो आला. कारण ज्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे त्या ठिकाणाहून आम्ही 7 वेळा जाऊन आलो तरी पण आम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही. अरे बापरे. हा एक थरारक अनुभव आम्हाला आहे. तो थरारक अनुभव अशा पद्धतीने गुहागर मध्ये आम्ही वरवेली म्हणून गाव आहे आणि या वरवेली गावामध्ये आम्ही त्यावेळेस नुकतंच आम्ही कार्यक्रम करून आम्ही कराडमध्ये आम्हाला एक आमचं सकाळी आमची एक परीक्षा होती. मी स्वतः उराभूषण पदवीधर आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये उराभूषण पदवीधर आहे. आणि त्यावेळेस कराडमध्ये आमची परीक्षा होती. ती परीक्षा आम्ही उरकली. परीक्षा उरकून नंतर मग आम्ही आलो गोरेगावमध्ये. आणि गोरेगावमध्ये आल्याच्यानंतर गोरेगावमध्ये आम्हाला 20 तारखेला म्हणजे 19 तारखेला परीक्षा होती. 20 तारखेला आम्हाला गोरेगावमध्ये श्री रविशंकरजी यांचे जे भक्त जे आहेत त्या भक्तांचं त्या ठिकाणी संस्कार म्हणजे एक त्या ठिकाणी आध्यात्मिक केंद्र त्या ठिकाणी निर्माण केले गेले. आणि त्यांची जी त्या केंद्राची वास्तुशांत विधी जी आहे ती विधी आमच्याकडे होती. अच्छा. ती विधी उरकून 20 तारखेला आम्ही प्रवास करत परत पुन्हा आम्हाला गुहागरमध्ये जावं लागलं. कारण 21 तारखेला आम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी पोहोचत होतो.
पोहोचत असताना आम्ही जवळजवळ साधारणपणे 11च्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी रात्री पोहोचलो. कारण ते बोटीतून वगैरे गाडी घेऊन जावं लागतं. आणि जात असताना त्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की आम्ही प्रवास करत माझ्याबरोबर एक शास्त्री होते, कुमारस्वामी म्हणून आहेत सातारामधले. अच्छा. तर ते माझ्याबरोबर होते आणि आम्ही दोघे जण आम्ही प्रवास करत 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 तिथपर्यंत गेलो. आणि प्रवास करत तिथपर्यंत आम्ही गेलेलो आहोत. आणि प्रवास करत असताना अगदी आम्हाला त्या ठिकाणी असं प्रकार झालाय की आम्ही प्रवास करत 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 जात असताना त्या ठिकाणी आम्ही ज्या वरवेली गावामध्ये आहे, आम्ही अगोदर जवळजवळ 10 ते 15 वेळेस जाऊन आलो होतो. अरे बापरे. 10 ते 15 वेळेस जाऊन आलो आणि त्या वास्तूमध्ये म्हणजे त्या घरामध्ये आम्हाला जायचंय. त्या घरामध्ये जायचंय, परंतु आम्ही ते हसलाई मंदिर आहे आणि दुसरं एक बाजूला हसलाई मंदिर आहे. असे 2 हसलाई मंदिर आहेत त्यांच्या गावामध्ये. आणि त्या हसलाई मंदिरापासून आम्ही इकडनं प्रवेश करून आलो, इकडून असं फिरतोय परत आलो त्या ठिकाणी आम्ही नेमकं आपल्याला जायचंय कुठे. आम्ही त्या ठिकाणी नेहमी जायचो, त्या रस्त्याने नेहमी जायचो, परंतु आम्हाला मात्र नजरबाधा झाल्यासारखं प्रकार झाला होता. आणि त्या नजरबाधेमध्ये आम्ही अगदी खूप म्हणजे त्या ठिकाणी जवळजवळ 6 ते 7 आम्ही पूर्णपणे जगना मारत होतो. बरं मी एकटाच नाही, तर माझ्याबरोबर जे शास्त्री होते, कुमार शास्त्री, यांना देखील त्या ठिकाणी नेहमीच रस्ता माहिती आहे. आम्ही बरेच वेळेस गेलो होतो, पण तिथला रस्ता काय आम्हाला त्या ठिकाणी मिळत नव्हता. शेवटी नंतर मग आम्ही शेवटी आता कसं माहितीये का, आपण उपासक आहोत आणि उपासक असताना या ठिकाणी असं प्रकार काय करायचं, हे का होतंय हे आम्हालाच काही कळायला मार्ग नाही. आम्ही त्या हसलाई मंदिराजवळ थांबलो. आमच्या जवळची जी विभूती होती ती विभूती आम्ही काढली आणि कपाळी विभूती लावून घेतली. म्हटलं आता बघा, आता काय असेल तर त्या ठिकाणी असू द्या, पण आपण आता शेवटचं तिथं बघायचं, नाहीतर मग आपण चिपळून वगैरे प्रवास करायचं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. गेल्याच्या नंतर परत तिथे गेलो. तिथे गेल्याच्या नंतर कळलं का अरे पण नाही, आपण इथूनच आपल्याला आतमध्ये जायला पाहिजे. आणि त्यावेळेस ती वाट आम्हाला मिळाली आणि आम्ही नेमकं त्या ठिकाणी घरामध्ये ती वाट पाहत होते. जे आम्ही जाणार त्या ठिकाणी आमची वाट पाहत होते. तो एक थरारक प्रसंग आम्हाला त्या ठिकाणी अनुभवला. त्या म्हणजे एक ठिकाणी प्रकारचा चकवा म्हणू शकतो आपण याला. हा चकवा आणि हा. खूपच घाबरलो होतो आम्ही. तसं पाहायला गेलं तर आपण विचार करायला गेलं तर चकवा म्हणायला हरकत नाही, हा. कारण चकव्यासारखाच प्रकार झाला ना. कारण त्या या हसलाई मंदिरापासून त्या हसलाई मंदिराजवळ होतं, यदा कदाचित त्या देवीने आमच्याकडून 7 वेळेस नमस्कार करून घ्यायचं होतं की असं काही म्हणायला हरकत नाहीये. आणि त्याप्रमाणे आम्ही तिथे मग नंतर पोहोचलो. हा एक थोडस थरारक अनुभव. एक वेळेस असंच सायकलचा प्रवास, म्हणजे त्याच्या अगोदरचा, मोटरसायकलच्या अगोदरचा प्रवास आमचा सायकलचा प्रवास. अच्छा. हा. आणि सायकलचा प्रवास करत असताना आम्ही पूर्वीच जवळजवळ आमच्या ग्रामीण भागामध्ये जर समजा विचार करायला गेलं तर सत्यनारायणची पूजा ही बरोबर मला वाटतं दिवे लागणीच्या वेळेलाच होणार. गायी रानातून येणार अशा वेळेस सत्यनारायण देवाचं पूजन करावं असं पोथीमध्ये देखील सांगितलेलं आहे. बरोबर. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी पूजन ते केलं जातं. आणि ते पूजन करण्याकरता ज्यावेळेस आम्ही जायचो, संध्याकाळची पूजा असायची, आमचं शाळा संपायची. 18-20 दारिद्र्य होतं तसं पाहायला गेलं तर. पण पूजेला काय आम्हाला त्यावेळेस तशा प्रकारची ₹1.25, ₹1.5, ₹2 दक्षिणा मिळायची आणि त्यासाठी आम्ही जायचो. गेल्याच्या नंतर सायकलवर जायचं आणि सायकलवर जाऊन येत असताना एकदा असंच एक वेताळची जाळ म्हणून आहे, तिथं खूप घाबरायचो आम्ही ते तसं पाहायला गेलं तर. कारण आमच्या मंदिराच्या पुढच्या बाजूला त्या ठिकाणी एक वेताळाची जाळ म्हणून म्हणायचे. त्या वेताळ म्हटल्यानंतर आपण गोष्ट वगैरे वाचलेल्या आहेत, त्यांनी वेताळाने पाठीवरती लागलं, नंतर ह्या गोष्टी सगळ्या आपण चांदोबामध्ये वगैरे अशा पाहिल्या होत्या. आणि मग ते सगळं नजरेसमोर यायचं नेहमी त्या वेताळाच्या जाळीजवळ गेल्याच्या नंतर. आणि तिकडून येत असताना येताना नेमकं त्याच वेताळाच्या जाळीजवळ एक म्हणजे एक इसम. आता त्या ठिकाणी इसम त्यावेळेस तो इसम आपण म्हणू शकत नाही, त्यावेळेस आपण वाटतं की बाबा इथं वेताळच झोपलंय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. एकदम म्हणजे अगदी अंगावरती आता पण शहार येत आहे. आणि ते शहार आल्याच्या त्यावेळेस ते मॅग्नेटवरती आमची सायकलची लाईट असायची, थोडासा अंधुकचा प्रकाश असायचा आणि त्याच्यामधून ते दिसलं. नेमकं उतार होता म्हणजे गाडी, आपलं सायकल तर थांबवू शकत नाही. तरी पण विचार केला नाही आपण जाऊया, आपण जे आहे समोर दिसतंय त्याच्यावरून गाडी आपण चढवून जायचं हा विचार केला होता. पण त्याचे पाय कुठे दिसते, तर पाय बघितले आणि त्याप्रमाणे बोललं पायाकडनं आपण ती सायकल घेऊन जाऊ. घेऊन जाताना परत आपल्याला एक सवय होती की अशी वरचं टायर उचलायचं आणि परत ते खालती उचलायचे. असा एक प्रयोग करता आला तर बघूया. तिथं गेल्याच्या नंतर तो टायर पहिला उचलला गेला, पण दुसरा टायर जो मागचा होता तो त्या पायावरून गेल्याच्या नंतर ती जी व्यक्ती होती एवढी जोरात ओरडायला लागली आणि म्हणजे शिव्याच द्यायला लागली ती. अरे म्हटलं इथं, म्हटलं हा वेताळ नाहीये, हा कोणतरी वेदा कदाचित मदिरा पिऊन त्या ठिकाणी तो झोपलेला आहे. आणि तो एक थरारक, म्हणजे त्या अक्षरशः म्हणजे घाम फुटलं होतं. असे थरारक अनुभव तसे पाहिलेले आहेत आपण बरेचसे. म्हणजे प्रत्येक वेळेस काय थरारकच होईल असं काही नाही. याला कदाचित आपण म्हणजे कोणी व्यक्ती सुद्धा असू शकतो. होय. आणि म्हणजे असे काही शेवटी काय मानसिकता पण आपली कशी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ महाराष्ट्राबरोबर बघायला गेलं तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा
अगदी म्हणजे आंध्र प्रदेश इथपर्यंत आम्ही जवळजवळ 30-35 जो आम्ही प्रवास करायचो. आणि उन्हाळा, पाऊस, हिवाळा आमचं कायमस्वरूपात मोटरसायकलवरती प्रवास असायचा. बापरे. अगदी महाबळेश्वरहून येत असताना आम्ही रात्रीचं म्हणजे अगदी 2-2 वाजता देखील आम्ही हिवाळ्यामध्ये पण आलोय, पावसाळ्यामध्ये पण आलोय. प्रत्येक वेळेस प्रवास तसं करायचो. आणि ते प्रवास करत असताना अनेक तसे अनुभव, तसं म्हणायला गेलं तर कधी तसा अनुभव आला नाही. पण मनामध्ये भीती असायची, कुठेतरी ही भूताटकी असू शकेल किंवा त्या ठिकाणी भूत दिसला तर, असे प्रश्न निर्माण व्हायचे. आणि मग निर्माण होत असताना मग मात्र त्या ठिकाणी नाही, चला आपण पूर्वी असायचं की राम 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 राम. ते रामराम म्हटलं की त्या ठिकाणी काय व्हायचं की रामराम म्हटल्यानंतर भूत दूर पळतो. असे कशा प्रकारची मनाची धार्या. आणि त्याप्रमाणे आपण ते मंत्र म्हणा किंवा वाक्य म्हणा याप्रमाणे आपण त्या ठिकाणी तो प्रवास करत होतो. खूप प्रवास केला. प्रवासामध्ये अनेक अनुभव तशा प्रकारचे भीतीदायक पण आले. आणि परंतु एक मनाची तयारी पण असायची, कारण आपण आध्यात्मिक आहोत म्हटल्यानंतर आपल्याजवळ ते यायला नकोय. काय आपल्याजवळ ते यायला नको, पण भीती मात्र एवढी निश्चित असायची की जेणेकरून आपल्याला ते काहीतरी असेल काय. आता तर नंतर आम्ही मग अभ्यासामध्ये बऱ्याचशा गोष्टी तशा प्रकारच्या त्या अनुभवल्यात. त्याच्यामध्ये तुम्ही आता हा जर विचार करायला गेलात की जेणेकरून आपण तांत्रिक मांत्रिक ह्या गोष्टीवरती जरी समजा आपण विचार करायला गेलो तर हे थरारक अनुभव भरपूर आपण तशा प्रकारचे घेतलेले आहेत. यालाच एक रिलेटेड तुम्हाला विचारायचं आहे मला, की लोक ज्या विद्या घेतात, सात्विक असते, तामसिक असते, बरोबर आहे. या विद्या लोक घेतात का? म्हणजे काही उद्देश असतो म्हणून घेतात की म्हणजे काही दुसरं कारण आहे? आता तसं पाहायला गेलं तर बघा, मी पुरोहित आहे. हम्म. आणि पुरोहिताबरोबर मी बरेचसे समस्या निवारणाचं पण काम करतो. मी मगाशी सांगितलं की मी होराभूषण पदवीधर म्हणून तशा प्रकारचा पदवीचा अभ्यास केलेला आहे. आणि ह्या पदवीचा अभ्यास करत असताना या ठिकाणी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी हाताळाव्या लागतात. कारण प्रश्न भरपूर आपल्याकडे येत असतात. आमच्याकडे प्रश्न विचारणारे लोक येत असतात. परंतु येत असताना त्या ठिकाणी त्यांना त्याच्यातून योग्य मार्ग काढून देणं. आता बघा, सत्व, रज आणि तम हे 3 गुणांचा विचार करायला लागला. आणि हे 3 गुण आपल्याकडे आवश्यक आहेत. त्याच्याविषयी मी पहिल्यांदा सांगतोय. का आवश्यक आहे त्याच्याविषयी आपण बोलू. सत्वगुण म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पहिला रजगुण आपण बघू. रजगुण म्हणजे आपल्याला शांतता निर्माण झाली पाहिजे. रजगुण म्हणजे शांतता निर्माण झाली पाहिजे. मग एखादा प्रसंग जर समोर आपल्याकडे येतोय की या ठिकाणी वादविवाद होण्याची प्रश्न येतोय, आणि वादविवाद होत असताना मात्र या वादविवादामध्ये आपण या ठिकाणी कुठेतरी आपल्याला थांबलं पाहिजे. आपण जर थांबलो तर पुढचं संपूर्णपणे थांबणार आहे. दया, क्षमा, शांती म्हटलं जातं. तर आपण जर या ठिकाणी थांबलो तरच पुढे एवढं असं की हा वातावरण पुढे बिघडणार नाहीये. मग त्या ठिकाणी आपल्याला ते गुण आपल्याला आवश्यक आहे. काय रजगुण म्हणून आपल्याला ते थांबलं पाहिजे. त्याचप्रमाणे तमोगुण. तमोगुणाचा विचार करायला गेलं तर एखादा जर समजा तमोगुण म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला संहार करायचंच आहे, केलंच पाहिजे, गरजेचं आहे. मी निवडणुकीला उभा राहिलोय, एखाद्या निवडणुकीला उभा राहिलोय आणि मला त्या ठिकाणी माझ्यावरती वेगळे आरोप होत आहेत. मला त्या ठिकाणी ते भिडलंच पाहिजे, मला त्या ठिकाणी ते तोडलेच पाहिजे. जे चुकीचं आहे ते चुकीचं मला त्या ठिकाणी म्हणजे निर्धारण करून मला पुढे जायचंय, मला त्या ठिकाणी जय प्राप्त करायचं. मग तमोगुण आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्या ठिकाणी वेळेला आपल्याला संवाद करण्याची वेळ आली तर त्या ठिकाणी एखादा जर समजा त्या ठिकाणी वादविवाद होत असतील तर त्या वादविवादामध्ये देखील आपल्याला शब्द तशा प्रकारचे भडीमार करता आला पाहिजे. ते तमोगुण असावे. थोडस आपल्याला राखड बोलता आलं पाहिजे, याला तमोगुण म्हणावं. काय आणि त्याचप्रमाणे आपण सत्वगुण म्हटलं तर सत्वगुण म्हटल्यानंतर सत्वगुणामध्ये तिन्ही येतात. रज, तम आणि सत्व. बेलाची पानं 3. त्रिदलम त्रिगुणाकारम पाप संहारम म्हटलंय. बेलाचं पान आपण ज्यावेळेस शिवावरती वाहत असताना तर बेलाचं मुख्य पान आपल्याकडे करत असतो. डाव्या साईडला रजगुण, उजव्या साईडला तमगुण. ज्यावेळेस तुम्हाला शिवाची साधना करत असताना ते बेलाचं पण जर खरोखर तुम्हाला आता संहार करायचं, एखाद्या ठिकाणी भिडायचं, एखाद्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला आपलं करून दाखवलं पाहिजे, त्या ठिकाणी आपल्याला रागीट स्वभाव निर्माण झाला पाहिजे, आपल्याला त्या ठिकाणी गप्प करता आलंच पाहिजे, तर तो तमोगुणाचा जो पानाचा जो समोरचा अग्रभाग आहे तो आपल्याकडे केला पाहिजे. हे साधनेमधलं प्रकार झालं की जेणेकरून तो तमोगुणाचा जो आहे तो तमोगुण आपल्याकडे केला पाहिजे, उजवी बाजू आपल्याकडे केली पाहिजे. त्याचप्रमाणे डाव्या साईडचं जर आपल्याला या ठिकाणी आता शांतता प्रस्थापित करायची आहे, एखाद्या घरामध्ये कलह निर्माण झालाय, वातावरण निर्माण खराब झालंय आणि आपल्याला त्या ठिकाणी वातावरण ते शुद्ध शांत करायचंय, तर त्या ठिकाणी रजोगुण जे आहे ते आपल्याकडे तोंड पान करायचंय.
पण तिन्ही गुण जर पाहिजे असतील तर हम्म. मधला पण, शक्यतो आपण मधला पण आपल्याकडे नेहमी करत असतो. हा हा पण त्या मधल्या पानामध्ये वैशिष्ट्य असं असतं की रस, तम आणि सत्वगुण हे तिन्ही गुण तिन्ही आपल्याला गुण मिळत असतात. हम्म, हम्म. म्हणजे संहार करायचा असेल तर त्या ठिकाणी तमगुण पाहिजे, शांत राहायचंय म्हटल्यानंतर रजोगुण पाहिजे. हम्म, आणि तिन्ही गुण आपल्याकडे नेहमीच आपल्याला उपयोग येणार. म्हणजे ज्यावेळेस जळीस्थळी जायचंय त्या हम्म. ठिकाणी आपल्याला ते गुण आवश्यक आहेत. ते गुण आवश्यक आहेत, तिन्ही गुण आपल्याला आवश्यक आहेत. म्हणजे हम्म. माणसांच्या आधी ते गुण असणं गरजेचं आहे. बरोबर. मग मला असं विचारायचं की तामसिक विद्या याच्यामध्ये लोकांच्या वरती कुठल्या करणी बाधा वगैरे या गोष्टी हम्म. करण्यासाठी तामसिक विद्या घेतल्या जातात असं मी ऐकून आहे. याच्याबद्दल काय माहिती? आता तामसिक विद्या आपण जर विचार करायला गेलं तर तामसिक विद्या म्हणजे नेमकं काय? तर ते तामसिक विद्येचा विचार करायला गेला तर त्या ठिकाणी आपल्याला एखादी, कारण मी स्वतः हम्म. ह्या अभ्यासामध्ये वळलो होतो. मी स्वतः अभ्यास जवळजवळ 60% अभ्यास मी या गोष्टीचं केलं होतं. आणि करत असताना ते जे गुण करत असताना ते गुण आपल्याकडे कशा पद्धतीने असावे, तर ते गुण जे आहेत ते गुण म्हटल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी, एखाद्याची समस्या आली आणि त्या समस्येवरती आपल्याला ते निवारण करायचं आहे. आता निवारण करत असताना तर काय माहितीये का, एखादं पूर्वीचे कालखंड सांगतो, पूर्वी शेती भरपूर लोक करत होते, आता फार तर अशा प्रकारचं कमतरता झालेली आहे. म्हणजे जे आपल्या कोकण प्रांतामध्ये किंवा जर सुद्धा आपण बघितलं, फार हम्म. लोक शेती फार कमी करू लागले, चाकरमानी झालेली आहे. तर पूर्वी जे शेती वगैरे करायचे ना, तर त्या शेतीमध्ये एवढं मात्र व्हायचं, त्या शेतीमध्ये आपल्याला तेथील एक पाषाण किंवा दगड, छोटस दगड, हम्म. तो दगड जो आहे तो दगड त्या ठिकाणी त्या चेडा असेल, म्हशा असेल किंवा एखादा म्हणजे त्या ठिकाणी संहार करणारा जे रक्षक म्हणून असेल, तर ते रक्षक म्हणून त्या ठिकाणी त्याचं जे आहे ते नाव घ्यायचे आणि ते लोक दगड उचलून मात्र आपल्या घरामध्ये आणून ठेवायचे. बर. तो दगड घरी आणून ठेवल्याच्यानंतर त्याला काम दिलं जायचं. काय दिलं जायचं? माणसाची भावना होती. आणि पूर्वी देवांवरती म्हणजे जी श्रद्धा होती, ती श्रद्धेपोटी ते सर्व केलं जायचं. आणि त्या ठिकाणी त्यांना सांगायचे की जेणेकरून माझ्या शेताचं रक्षण तू कर. तर पूर्वी डुकरांचा प्रादुर्भाव व्हायचा, अनेक पशुपक्ष्यांचा, प्राण्यांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार, कोल्हे येणार. तर हे सर्व यांच्यापासून रक्षण करावं म्हणून त्या ठिकाणी तो दगड आणला जायचा. आणि तो रक्षा कवच म्हणून तो त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये, देवाऱ्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे, ते पूजायला द्यायचे. आणि ते पूजत असताना त्या ठिकाणी त्याला प्रार्थना करायची की तू अमुक अमुक कर, तुला जर समजा आवश्यक असेल तर तुला मात्र आम्ही काय करणार आहोत की तुला त्या ठिकाणी एक आम्ही काहीतरी बळी देऊ. मग द्विपाद, चतुष्पाद, 2 पाय, 4 पाय, अशा पद्धतीने बळी दिलं जायचं. आणि हे जे बळी देत असताना बळी मात्र अशा प्रकारचे असेल की त्या ठिकाणी मग ती काम जे आहे ते काम त्यांनी करावं. माणसाची मनाची तयारी व्हायची की जेणेकरून मी या ठिकाणी 2 पायाचं बळी दिलं म्हणून त्या ठिकाणी ते परिपूर्णपणे माझं काम होते, माझे रक्षण होते. ही अशी मानसिकता होती. आणि त्याचबरोबर आपण मी जे शिक्षण घेत असताना बरचसा विचार केला की जेणेकरून आपण नेमकं काय करा. तर बरचस एखादा जी ती धारणा केली जायची, एखादा पपई आहे, त्या पपईला समोर आपल्या ठेवायचं आहे. आपल्या समोर ठेवून त्या पपईच्या वरती, तर त्या पपईवरती त्या ठिकाणी काय केलं जायचं की जेणेकरून ह्या पपईमध्ये माझ्याकडे जे असलेली तशा प्रकारची जी आता या ठिकाणी ह्या लोकांकडे जी असलेली त्रासदायक आहे, तर त्रासदायक शक्ती त्या पपयामध्ये भरून दिली जायची. मग त्याच्यामध्ये कणकीचे बाहुले तयार करणं किंवा वेगवेगळ्या दोऱ्यांचं तशा प्रकारचं किंवा काळी बाहुली वगैरे तयार करणं, त्या व्यक्तीवरून त्या ठिकाणी दृष्ट बाधा काढणं, ह्या सर्व गोष्टी केल्या जायच्या. आणि ती बाधा जी आहे ती त्याच्यामध्ये भरली जायची आणि ते नंतर मग विसर्जन करणं किंवा अनेक प्रकार त्या ठिकाणी केले जायचे. हे सगळे संपूर्ण प्रकार आम्ही पाहिले. ज्यावेळेस आम्हाला पुढचे विद्या ज्यावेळेस देत असताना मात्र त्या ठिकाणी थोडस आम्हाला सांगितलं गेलं की बाबा रे, हे विधी करत असताना म्हणजे वाचनामध्ये देखील आलं, कारण शिवाने पार्वतीला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, तर त्या ठिकाणी बऱ्याचशा वेळेस पार्वतीने किंवा शिवाने त्या ठिकाणी सांगितले बाबा रे हे करू नको. असं अनेक ग्रंथांमध्ये, आमच्याकडे जे ग्रंथ आहेत अजून, त्या ग्रंथामध्ये सांगितलेले की बाबा रे, ही विद्या तू काय पुढे करू नकोस, तुझ्या कुटुंबाचं रक्षण होणार नाही. तुझ्या कुटुंबामध्ये निश्चितच पांगळे, लोंगळे, लंगडे, पांगळे, डोळे विस्करलेले किंवा एखाद्याचे तुझ्या डोळ्यामध्ये त्याच्या म्हणजे की जेणेकरून तिरळे असणारे असे सुख या ठिकाणी तुला मिळणार नाहीये. त्याच्यामुळे ह्या पुढच्या गोष्टीकडे तू वळणार असेल तर ह्या गोष्टींकडे तुला बाजूला जावं लागेल, ह्या गोष्टीपासून वंचित राहावं लागेल. आम्ही तिथेच नमस्कार केला की जेणेकरून ह्या गोष्टी आपल्याकडे नको आहेत.
कारण आपण चांगलं करण्याचा विचार करतोय. मग चांगलं करत असताना त्या ठिकाणी मग आपण हे का करावं, की जेणेकरून जर माझ्या कुटुंबामध्ये जर मला त्रासदायक ठरत असेल तर मात्र हे नको आहे. तिथूनच आम्ही हात जोडले आणि त्यानंतर तो आम्ही विषय बंद केला, की जेणेकरून जे आज या ठिकाणी विचार करायला गेलो की आपल्याला हे जे तामसी स्वभाव आहे, तामसी जे जे विद्या आहे, त्या विद्येमध्ये तो कुठेतरी थांबलं पाहिजे, की जेणेकरून हे जर थांबलं आपण असंही बरं करू शकतो. आज आम्ही रिझल्ट देतोय. आज आम्ही अनेक ठिकाणी ज्या ज्या विधी करण्याकरता जातो ना, त्या विधीमधून आम्ही रिझल्ट देतोय. त्याच्यामुळे आम्हाला अगदी पूर्णपणे महाराष्ट्र नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटक असो, पंजाब असो, उत्तरांचल असो, उत्तराखंड असो, दिल्ली असो, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला जाण्याची संधी प्राप्त होते आणि लोकांना अनुभूती आहे. काय ध्याई गुरु करते सार नाही. ज्या गुरुने आम्हाला जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाचा वापर आपण त्या ठिकाणी करून आज खूप चांगल्या प्रकारचे लोकांना अनुभूती आहे. त्यामुळे जे तुम्ही आता जो प्रश्न विचारलात की जेणेकरून तामसी जे आहे करणं गरजेचं आहे. कधी कधी जर समजा त्या व्यक्तीला त्या पद्धतीने जर समजा यशकीर्ती लाभली पाहिजे की जेणेकरून खरोखरच त्याच्यावरती अन्याय होत आहे तर त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. पण एक बाजूला त्या ठिकाणी अंधार असतो. एक ठिकाणी करत असताना चांगलं करत असताना एक बाजूला अंधार असतो. त्यामुळे आम्ही थोडं त्यापासून बाजूला राहिलो. जसं असं करणी बाधा कुणी कुणावरती केली असेल किंवा अशा कुठल्या गोष्टी घडल्या असतील त्या तुम्हाला जर समजल्या तर या गोष्टीवरती रामबाण उपाय म्हणून आपण काय करता येईल, म्हणजे काय करू शकतो काय? आता बघा, करणी बाधा, बाधिक पीडा ह्या ज्या आहेत त्या बाधिक पीडा कायिक, वाचिक, शाब्दिक दोष म्हटलं जातं. कोणाच्या आपण विचार करायला गेलो ना, एखादा आपण पूर्वीचा कालखंड जर पाहिलं की आपण म्हणतो नाही ही व्यक्ती आहे ना, ह्या व्यक्तीच्या जिभेवरती काळं डाग आहे, हिची सत्य घटना घडते, जी बोलते तसं होतंय, असं अनेक आपण पाहिलेलं आहे. आणि मग हे पाहिलेलं बोललेलं तसं होतंय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं माहिती का, त्या व्यक्तीच्या जवळपास कोण जात नव्हतं, जायचं नाही, का तिच्याजवळ तोंडाला पण कोण लागत नव्हतं की बाबा नाही तिच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. पण काळ बदललेला आहे. आज काळ बदललेला आहे आणि काळाबरोबर आज आपण विचार करायला गेलं तर माणसाचं पूर्वी जो परिस्थिती जी होती ती आता परिस्थिती आहे. पूर्वी पैशाला किंमत नव्हती. पूर्वी जी किंमत होती ती आपले आचार विचार, आपण जे एकमेकांजवळ जे प्रेमाचे वागणं, ह्याला किंमत होती. आणि त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या. मग त्याच्यामध्ये यदा कदाचित म्हणजे काही ठिकाणी असं अंग धरणं म्हणजे अंगात येणं. पूर्वी साती आसरांचं जर केलं जायचं की साती आसरांचं केल्यामुळे त्या ठिकाणी, आणि साती आसरांचं तत्व आहे कारण ते रक्षा कवच आहे. बरोबर. सप्त जलमातृका आहेत त्या, आणि त्या जलमातृका म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ते रक्षण करणार आहे. त्यांचा रक्षक वगैरे देवता पण असतो ना. हा रक्षक देवता, प्रत्येक देवताचा रक्षक देवता असतो. आज अनेक ठिकाणी जर समजा ह्या रक्षकाचा विचार नुसतं करायला गेला तर जे पूर्वी बळी वगैरे जे दिलं जायचं ना, ते बळी द्यायचं जर कोणाला द्यायचे तर देवता कधीही बळी घेत नसायची. अच्छा. देवता जी आहे, देवताचा रक्षक आहे, तो रक्षकाला दिला जायचा. आधुनिक काळात जर समजा याच्याविषयी जर बघायला गेलात तर बघा, आपण बँकेमध्ये गेलो तर बँकेमध्ये देखील आपण शिपायाला पहिलं नमस्कार करावा लागतो. आपण तलाठी कार्यालय गेलं तर कोतवालाला पहिल्यांदा नमस्कार करावा लागतो. अनेक ठिकाणी शाळेमध्ये गेलो शिपायालाच पहिलं विचारावं लागतं आणि नंतर मग बाकीचं पुढचं असतं. काय म्हणजे तिथं नंतर जी आपल्याला पुढे जे तशा प्रकारचे त्याची फाईल करायचंय तसंच आज त्या पूर्वी पण जे आहे ते पूर्वी त्याप्रमाणे प्रत्येक देवतेला रक्षक म्हणून त्या ठिकाणी ठेवलं जायचं आणि रक्षक बाहेर असायचा. रक्षक हा बाहेर असायचा आणि रक्षक जो आहे त्या रक्षकाला त्या ठिकाणी दिलं जायचं. आता हे अघोरी प्रकार थोडेसे बरेचसे तशा प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये. हा अघोरी प्रकार आहे. कारण अघोरी प्रकार म्हणजे नेमकं काय तर त्या ठिकाणी बळी देणं म्हटल्यानंतर अघोरीच प्रकार आला. तर त्याच्यामध्ये अघोरी प्रकार, आता पूर्वीच आपण एक विशाळगड घेऊ. विशाळगड छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ठिकाणी ज्यावेळेस म्हणजे खिंड जे लढल्याच्या नंतर त्या ठिकाणी बाजीप्रभूंचं प्राण गेला आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या गडावरती होते त्या आपण विशाळगडाचा विचार करू. विशाळगडावरती पूर्वी आता त्या ठिकाणी जी मल्लिका म्हणून म्हटलं जातं, पूर्वी मल्लिकार्जुनाचं मंदिर होतं त्या ठिकाणी. आज त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही गुरुवर्य परमपूज्य धारेश्वर महाराज यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण बरेचशा देवतांचे जे जीर्ण झालेले जे म्हणजे देवता होते, म्हणजे तोडले मोडले जे देवता होते, या देवतांची प्राणप्रतिष्ठापना, विठलाय पिठलाय मान आहे तू काय, या अशा प्रकारच्या देवतांची प्राणप्रतिष्ठापना महाराजांनी त्या मूर्त्या स्वतःहून दिल्या, घडवून दिल्या आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना आम्ही
आमच्या स्वतःच्या मर्जीने आम्ही जाऊन त्या ठिकाणी गेली, कोणत्याही प्रकारचं मानधन न घेताना ते केलं. आणि त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर ज्यावेळेस गुरुवर्य धारेश्वर महाराज यांच्यावर आम्ही पूर्ण विशाळगड फिरत असताना त्या ठिकाणी आम्हाला सळसळ करून गुरु महाराजांच्या पुढे नाग चालतोय, पुढे नाग चालतोय आणि तो सळसळ करत घेऊन गेला. ज्या ठिकाणी जो उभा राहिला त्या ठिकाणी त्यांनी फणा काढून उभा राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी पाहिलं, महाराजांनी जाणलं आणि तिथे जाऊन त्यांनी फुटकार 3 वेळेस केला आणि तो निघून गेला. गेल्याच्या नंतर गुरुवर्यांनी मात्र त्या ठिकाणी विचार केला, म्हणे नाही स्वामीजी, प्रकाश स्वामी, या ठिकाणी बघा आपल्याला इथं थोडंसं आपल्याला उत्खनन करणं गरजेचं आहे. धारेश्वर मला सांगतात. आणि त्यावेळेस आम्ही ते उत्खनन त्या ठिकाणी केलं तर पहिल्यांदा तो कलश, दगडी कलश आम्हाला बघायला मिळाला. दगडी कलश करता आम्ही काय केलं माहितीये का, तेथील गावाला सगळ्यांसमोर आमची स्वामी मंडळी आली, त्यांना घेतली आणि आम्ही ते खणत गेलो आणि त्याच्या खालती पूर्ण असं महेरपूर मध्ये असलेलं एक लिंग मात्र त्या ठिकाणी बघायला मिळालं. आणि असे हे प्रसंग त्यावेळेस घडलेले. आणि त्या घडलेल्या प्रसंगातून विचार करायला गेलं तर त्या ठिकाणी एवढे लिंग त्या ठिकाणी ठेवले गेलेले आहेत, तर त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी ती कबर असेल का? आजही त्या कबरेजवळ आतमध्ये नैवेद्य दाखवलं जात नाही. रक्षकाचा विषय आला म्हणून सांगतोय. आजही त्या ठिकाणी त्या कबरेजवळ कबर नाहीच आहे. मुळात पहिली गोष्ट तिथं शिवलिंगच आहे. फक्त त्या ठिकाणी चादर टाकली गेली. ते काय प्रत्येक ठिकाणी होतच आहे आता. आणि चादर टाकल्यामुळे आजही त्या मंदिरामध्ये मात्र बळी दिलं जातं. त्या बाजूला बळी द्यायचं, त्याचा नैवेद्य करायचं, आणायचं, ते मात्र बळी कुठं बाहेरच्या बाजूला नैवेद्य दाखवायचं, तिथं आतमध्ये नाहीच आहे. म्हणजे कसं माहितीये का, जी शिवशक्ती जी आहे किंवा जे देवता आहेत, ते देवता कधीही तशा प्रकारचं मांस खाणारे नाहीये. आपल्या देवता कधीच मांस खाणारा नाहीये, हे जाणलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे दिलं जातं ते रक्षक म्हणजे राक्षस, जे राक्षसी प्रवृत्तीचे रक्षक. आणि मग त्या रक्षकांकडून कामं करून घ्यायची. एक काम झालं पाहिजे, अमुक काम झालं पाहिजे, अशा पद्धतीने जी साधक मंडळी आहे त्याच्यामध्ये साधना आहेत. जे कुटुंबाचा विचार करत नाहीत, ते मात्र जीवावर उदार असतात. काही नाही, माझ्या पाठीमागे माझ्या कुटुंबाचं काय होते, मला हे काम करायचं नाही, मला तात्पुरतं 4 दिवस आराम मिळाला ना तरी भरपूर झालं, मी माझ्या पद्धतीने जीवन जगणार आहे. आज अनेक जे अशी विधी करणारे जे आहेत, जे असे जे काम करणारे जे आहेत, त्या मंडळींना खरोखरच कधीच सुख प्राप्त झालेलं नाहीये. त्यांच्या पाठीमागे तुम्ही अभ्यास करू शकता, त्यांच्या पाठीमागे खूप भवरोग आहेत, भवरोग बघायला मिळतात. तर त्यामुळे हे जे आहे, ह्या रक्षकाचं काम जे आहे, ते रक्षकाचं काम म्हणजे की रक्षकाला बांधील करून ठेवणं आणि त्याने ते जाऊन काम करणं काय. आणि कधी कधी मी एवढं पण असं सांगेन, लगी तो लगी नाही तो तुका, ते असं पण म्हणता येईल. कारण काय माहितीये का, जरी एखादा जर समजा त्यांनी सांगितलं की अमुक जाऊन काम करा, त्याचं योगायोगाने त्या ठिकाणी तो पण परिश्रम करत असतो, मेहनत करत असतो की माझं हे काम झालं पाहिजे, माझ्या गायीने दूध दिलंच पाहिजे, माझी गायी दूध का नाही म्हणून तो त्या ठिकाणी गेलेला असतो काय. आणि तो जाऊन सांगतो की त्या ठिकाणी नाही, तुझं काय असं आहे ना, तू एक काम कर, असं माझ्याकडे आणून दे, एक नारळ आणून दे. नारळ म्हणजे आता त्याप्रमाणे मी बाकीचं करतो, किंवा माझ्याकडे एखादं असं पपई आणून दे, 2 बिब्बे दे, 2 लिंब दे. आता लिंबू हा विषय आपण घेऊ. लिंबामध्ये आम्ल आहे. आम्लामध्ये एक वैशिष्ट्य आहे की बरीचशी शक्ती जी आहे तो काढून घेत असतो. वाईट शक्तींचं बरं लिंबाचा वापर बघा बऱ्याचशा ठिकाणी केला जातो. तर ते लिंबाचा वापर करण्याचं कारण का, ती खूप अनेक प्रकारची शक्ती जी आहे, वाईट शक्ती जी असेल ना, कायिक, वाचिक, शाब्दिक, मग अशी म्हणून जी व्यवस्थित असेल त्या ठिकाणी, तर अशा शक्ती जी आहे ना, तो शक्ती जो आहे तो मात्र तो लिंब घेत असतो. एखादा बालक रडत असेल तर आपण 5 धान्य उतरतो आणि बाजूला टाकतो, किंवा तांदूळ उतरतो आणि बाजूला टाकतो. कारण का, हे कारण एकच आहे की जेणेकरून त्याच्याबरोबर असलेली कुठल्याही प्रकारची दुष्ट भावना जी आलेली आहे ती दूर व्हावी, एखादी दृष्टी असेल ती दूर व्हावी. म्हणून रक्षकाचं पण त्या ठिकाणी काय, तर तो रक्षक त्याप्रमाणे तालावर चालणारा असतो. किंवा तुम्ही जाऊन त्यावेळेस आपण म्हणतो की आता आम्ही एखादा जर अशी दृष्ट बाधा झाली तर आम्ही म्हणतो की अपसर्पंदो ये भूता भुवी संस्था येन भूता विघ्न करता रस्ते नश्यंतु शिवाज्ञा. शिवाची आज्ञा आहे तुम्हाला. आघोरी विद्येने जे प्रयोग केलेले असतात ते सात्विक विद्येने दूर करता येतात. अवश्य. कारण ते जे प्रयोग जो आहे तो प्रयोग तशा प्रकारचं. कारण काय माहितीये का, जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वर म्हटलंय. जगाचा पितरांचा अधिपती कोण? पार्वती परमेश्वर. जगाचा पितरांचा अधिपती पार्वती परमेश्वर. मग पितरांना नाचवणारा कोण?
ज्यावेळेस एखादा पितर ते करणार कोणाकडून? अघोरी प्रयोग करतात म्हणजे नेमकं काय? तर ते पितरांना रक्षकांना देणार. पितर म्हणजे ज्या ठिकाणी ही जी राक्षसी प्रवृत्तीची जे अतृप्त आत्मे आहेत, या अतृप्त आत्म्यांना जवळ करणं. अतृप्त आत्म्यांना जवळ करणं. एखादा जर समजा अपघाती झालेला आहे तर काही जे हे प्रकार जे करणारे जे आहेत ना, तर त्याला त्या शय्येला किंवा त्या प्रयोगाला त्या ठिकाणी जागृत करणं. म्हणजे जे एखादा त्या ठिकाणी प्रेतात्मा झालेला आहे, तो अपघाती गेलेला आहे, त्याच्या इच्छा अपूर्ण आहेत, तर ही मंडळी जी आहे ना, बरीचशी मंडळी काय करते की त्या ठिकाणी त्या प्रेतात्म्याला जावं की तो मला वश व्हावा म्हणून जी काही मंत्र आहेत तर ते वश करण्याचे जे मंत्र आहेत ना, ते मंत्र केले जातात. आणि ते मंत्र आपल्याजवळ घेतल्याच्या नंतर मग ते अघोरी प्रकार चालू करतात. आता अघोरी प्रकारामध्ये काय करतात? मुळात पहिली गोष्ट म्हणजे प्रेतात्मा काहीच खात नाहीये, तो स्वतः प्रेतात्मा बनत असतो. अघोरींचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते समोर जे आहे एखादा जर बळी दिला असेल ना, तर ते स्वतः खात असतात. म्हणजे मांस वगैरे ते कच्चं खातात, ती हो, गोष्ट ऐकली ती ते खरी आहे. स्वतः तशा प्रकारचं खात असतात. अच्छा. काही रक्तपिपासू असतात, रक्त पिणारे पण असतात. काय ह्या सगळ्या संपूर्ण गोष्टी करत असताना की काही नुसते भस्मधारी पण आहेत ना, अघोरीचे ते भस्मधारी पण आहेत काय, परंतु ते सात्विकतेने तशा प्रकारचे जगणारे असतात. अच्छा. आता ते जर पाहायला गेलं तर आपण गिरनार वगैरे जे आपण पाहतो, महाशिवरात्रीला जे बाहेर पडणारे जे साधू संत आहेत सात्विक आहेत, अघोरी आहेत पण सात्विक आहेत. कुठल्याही प्रकारचं बाकीचं बळी वगैरे देणं वगैरे हा प्रकार नसतोय. अच्छा. आणि ते कशी येतात आणि कसे गुप्त होतात हे पण आपल्याला म्हणजे कुंभमेळ्यामध्ये जे लोक येतात ते सगळे सात्विक आहेत. बरेचशी मंडळी. त्याच्यामध्ये सगळे म्हणता येणार नाही, कारण कुंभमेळ्यामध्ये आज बरेचसे तशा प्रकारचा आज आपला इथला जो कुंभमेळा झाला आपला प्रयागराजचा, तर प्रयागराजमध्ये बरेचशा लोकांना अशी पण म्हणजे भोंदू वगैरे पण बाहेर काढली गेली. प्रत्येक जण भस्म लावून येणं, भस्म लावून चिताभस्म वगैरे ते फार फार जबरदस्त साधना होते. कारण आम्ही आता आजीर आमच्या ह्या जीवनामध्ये जरी असलो, आज आम्ही हा वेश धारण केलेला आहे. या वेशामध्ये धारण करत असताना आम्ही पण पूर्वी टाय लावत होतो, पॅन्ट घालत होतो, शर्ट वेगवेगळे आमचे तशा प्रकारचे होते, आमचे केस मोठे होते, सगळं आम्ही करत होतो. परंतु ज्यावेळेस मनामध्ये वातावरण निर्माण, एकदा सात्विकता निर्माण झाली ना, तर तो व्यक्ती माणूस त्या ठिकाणी अगदी ओढत जात असतो. तर अशा पद्धतीने ही जी मंडळी जी आहेत, ही जी मंडळी अघोरी जे भस्म आहेत, अघोरी करणारे जे आहेत, हे अघोरी करणारे म्हणजे स्वतः तशा प्रकारचं भक्षण करत असतात. मुळात पहिली गोष्ट म्हणजे त्यांचीच भूक, तो प्रेतात्मा त्यांच्याकडेच असतो आणि ते खाण्याचे प्रयत्न करत असतात, ते खात असतात. आणि त्याच्यातून ते मग काय करतात, त्यांच्यासाठी साधना करणं, उपासना करणं. आज अनेक आपण पाहिलेलं आहे की एखादा पछाडलेला आहे की जेणेकरून घरामध्ये शांतता नाहीये आणि तो पछाडलेला आहे, तर पछाडलेल्याचे जे असलेले तशा प्रकारचे दोष परिहार करण्यासाठी तो एखाद्या ज्योतिषाकडे जाणं किंवा एखाद्या मांत्रिकाकडे जाणं, ह्या गोष्टी होत असतात. मग तिथे गेल्याच्या नंतर मात्र काय होतं की जेणेकरून त्याला मग सांगितलं जातं, ज्यावेळेस तो साधक म्हणजे जो विचारायला जो गेलेला आहे, त्या विचारल्या साधकाला त्या ठिकाणी जो विधी करणार आहे, जो किंवा जो साधना करणार आहे, तो त्याच्या मनामध्ये ज्यावेळेस तो मनामध्ये येईल त्या गोष्टी त्यांना करायला सांगत असतो, सुचवत असतो. आणि ते सुचवल्याच्या नंतर मात्र काय होतंय की जेणेकरून तुम्ही अमुक करावं, त्याप्रमाणे होऊन जाईल. काही ठिकाणी कधी कधी असं तशा प्रकारचं अगदी रुपयातलं म्हटलं की बाबा 16 आण्यातले 2 आणे काम होतंय, पण बाकीचे इतर गाणी काम होतंय अशातलं भाग नाहीये, पूर्णच काही होत नाही. आणि मग ज्यावेळेस ह्या गोष्टी ज्यावेळेस सात्विकतेकडे येतात, सात्विकतेकडे आल्याच्या नंतर आम्ही मात्र काय करत असतो, आम्ही मगाशी सांगितलं की जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वरो, जगाचा पितरांचा अधिपती पार्वती परमेश्वर आहे, करता करविता तो आहे, त्याला शरण जा. त्याला शरण गेल्याच्या नंतर बाकी सर्व मग त्या ठिकाणी काय करणं, तर मग यदा कदाचित अशी प्रसंग येत असतो, मग त्या ठिकाणी आपलं म्हणजे त्यांना शिव जलप्रिय म्हटलंय, शिवावरती जेवढं जल तुम्ही ओताल ना तेवढं तो प्रसन्न लवकर होईल असं म्हटलंय. कारण शिव हा आपल्याला कैलासामध्ये बघायला मिळतो. कैलासामध्येच का गेला तो, त्याने ज्यावेळेस हे रत्न तशा प्रकारचं समुद्र मंथन करत असताना जो 14वा जो तशा प्रकारचा जो विषय जो निघाला, तर तो विषप्रयोग जो आहे तो त्याने स्वतः गिळलेला आहे. आणि ज्यावेळेस त्याचा शरीराचा दाह होऊ लागला, आग होऊ लागली, मग आग ही शांत कुठं करावी म्हणून त्या ठिकाणी शिव कैलासाला. पण शिव कैलासामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याचा दाह जो आहे तो कमी होत गेला कुठे, मग आज पण बर्फाने बाबा म्हटलं जातं. काय मग ते बर्फामध्ये निर्माण होण्याचं कारण का,
की जेणेकरून त्याचं दाह कमी व्हावं म्हणून त्या ठिकाणी मनुष्य प्राणी ज्या शिवलिंगावरती त्यावेळेस तो घनघोर तपश्चर्या करत असताना, शिव म्हणजे लिंगांग स्वरूप म्हटलं जातं, पण लिंगांग स्वरूप आहे का? शिवा कसं आहे? शिवाच्या गळ्यामध्ये साप आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे, डमरू आहे, डोक्यामध्ये जटा आहे, जटेमध्ये गंगा आहे, गंगातून बाहेर पडते. आता गंगाने काय केलं? शेवटी गंगेला त्याने सांगितलं की तू माझ्या डोक्यावरती बस आणि ते जल माझ्यावरती सतत पडू दे. अच्छा. त्यामुळे शिव हा शांत आहे. आणि शिवजलप्रिय म्हटल्यानंतर शिवाकडून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की जेणेकरून ह्या सगळ्या पूर्ण होत असतात. आता आम्ही शिवभक्त आहोत, शैवपंथी आहोत, आणि शैवपंथी असल्या कारणाने आम्ही आमचं कार्य काय करतोय? आम्ही शिवाला शरण जाणं, शिवाची उपासना करणं आणि शिवाचा उपासना करून शिवसाधनेमध्ये त्या ठिकाणी त्यांना उतरवणं आणि त्याच्यातून त्यांना योग्य मार्ग देणं. मग हे आम्हाला ज्ञान कुठं झालं? तर गुरुशिवाय ज्ञान नाही. मग गुरूंनी आम्हाला जे ज्ञान दिलं त्याप्रमाणे आम्ही इथपर्यंत करत असतो. यालाच अनुसरून मी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की भूमी परीक्षण करतेवेळी तुम्ही सांगत होता की जमिनीखाली असलेले दोष याच्याबद्दल तुम्ही काहीतरी बोलत होता. हा. आता बघा, हे जे आहे भूमी परीक्षण पूर्वी आमचे पिताश्री वडील करायचे, तसं आम्हाला सहवास जास्त लाभला नाही. परंतु वडील आजारी असल्या कारणाने त्यांना एक दम्याचा त्रास होता आणि आजारी असल्या कारणाने आम्हाला त्यांच्याबरोबर जाण्याचा योग यायचा. आणि ते जे जे विधी करायचे, ज्याप्रमाणे करायचे, तर ते त्याप्रमाणे आम्हाला त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, पण फार लहान होतो आम्ही त्यावेळेस. मग ते सांगत असताना की ह्या भूमीखाली कोणते दोष आहेत, कारण एखादं पूर्वी तर आम्हाला एखादं घर बांधणी असेल तर त्या ठिकाणी आवर्जून बोलवलं जायचं की बुवा या ठिकाणी असं असं आहे. मग त्यावेळेस त्या ठिकाणी जायचं आणि ते जात असताना त्या ठिकाणी भूमिपरीक्षण करायचे. भूमिपरीक्षण करत असताना भूमीमध्ये त्या ठिकाणी कोणते दोष आहेत का, एखादा प्रेतात्मा आहे का, ह्या गोष्टी पण त्या ठिकाणी असू शकतात. अनेक ठिकाणी आम्ही एक संदेरी म्हणून जे गाव आहे त्या संदेरीमध्ये पण आम्ही म्हणजे घराच्या समोर असलेल्या वाड्यातून गोठ्यातून त्या ठिकाणी म्हणजे हाडांसारखं प्रकार निघालेला आहे. साताऱ्यामध्ये अगदी लाद्या वगैरे सगळं संपूर्ण मारलेलं आहे. 2004 सालची गोष्ट, राजमानी कुटुंबीय. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही भूमिपरीक्षण करत असताना त्या ठिकाणी लादी खाली लिंबू निघणं, पालापाचोळा निघणं, ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपण काढलेल्या आहेत. आणि आता नवतर गोष्ट जर समजा पाहायला गेलं तर त्या ठिकाणी भूमिपरीक्षण तिथं करण्याची आवश्यकता नव्हती, पण त्या ठिकाणी त्या लोकांना पण कल्पना होती. तर त्या ठिकाणी 2 प्रेतात्मे जी अपघाती मृत्यू झालेले 1962 साली साधारणपणे आपल्याला या सावित्री नदीमध्ये एक नौका, लग्नाची नौका जी होती ती नौका पूर्वी होडी चालायची, मोठ्या हे चालायचे, काय त्याला म्हणायचं, लॉन्च चालायची बानकोट वगैरे जाताना. आणि त्या लॉन्चची मधली जी प्रेतात्मा जो आहे तो प्रेतात्मा मात्र त्या ठिकाणी तो बुडालेली एक माता आणि त्यांची कन्या, अशा प्रकारचे 2 प्रेतात्मे त्या ठिकाणी होते. आणि ते प्रेतात्मे जे आहे ते प्रेतात्मे त्यांनी काय केलं, ज्या ठिकाणी पुरले होते ते पुरलेले प्रेतात्मे परत आणून आपल्या घराजवळ पुरले काढून. आणि नंतर मग ते त्या गोष्टीचा त्रास होऊ लागला कुटुंबाला, कारण अनेक वर्ष त्या ठिकाणी मग ते कुटुंबाला त्रास होत असताना आता हे त्रास दूर झालं पाहिजे. मुळात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये आपण विचार करायला गेलं तर एक तर मुळात पहिली गोष्ट म्हणजे एखादा जर समजा आत्मा जर प्रेतात्मा झाला काय तर त्या जीवात्म्याला दफन करणं किंवा अग्नी देणं हे संस्कार आहेत. आणि हे संस्कार त्या ठिकाणी करत असताना त्या ठिकाणी प्रेमापोटी अत्यंत प्रचंड प्रेम असलेल्या त्या दोघींवरती, त्या दोघींना त्या ठिकाणी आणून ठेवलं गेलं आणि त्याचं मात्र त्रास होऊ लागला. मग ते आता हे काढायचं कसं प्रश्न होता, कारण त्या ठिकाणी हात घालणं म्हणजे भलत्या सलत्याचं काम नाहीये आणि त्याला साधक आवश्यक आहे, कारण त्याच्या पाठीमागे भरपूर तशा प्रकारचा त्रास होत असतो. जो करणारा जो असतो ना त्याला त्रास होतो. कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. तो अनुभव म्हणजे आम्ही स्वतः कराडमध्ये असलेल्या सवादे गावामध्ये आम्ही अनुभव घेतला. कारण त्या गावामध्ये
एक महात्मा होते आणि त्या महात्म्यांचं अशा प्रकारचं जे मरण झाल्याच्या नंतर त्यांनी सगळं संपूर्ण झालं आणि त्यांची जी कवटी होती ती कवटी मात्र त्या ठिकाणी काही कालखंडानंतर आणून त्यांनी घराजवळ समाधीस्थ करून ठेवली. का तर त्यांची उपासना केल्यानंतर बघा ह्याच्यामध्ये मागचा विषय परत येतोय काय की त्यांच्या कवटीजवळ आपण त्या समाधीजवळ आपण प्रार्थना केली का तर ते मला त्या ठिकाणी मला प्राप्त होईल यासाठी काही साधकांनी आणून ठेवली. मात्र नंतर पुढच्या होणाऱ्या पिढ्यांची आहे ती तशा प्रकारची साधना करतात का, त्यांचे जे द्यायचं ते दिलेलं जातं का, तर हे सर्व काही त्या ठिकाणी त्यांना जे मानपान दिलं जातं ते मानपान दिलं जात नव्हतं. मग मात्र त्या ठिकाणी कुटुंबाला त्रास होतोय आणि हा जो त्रास आहे हा त्रास दूर व्हावा म्हणून त्या ठिकाणी ती जी कवटी आणलेली आहे ती कवटी बाहेर काढणं तिचे विल्हेवाट लावणं म्हणजे काय की नेमकं एकतर अग्नी देणं किंवा ते त्या ठिकाणी विसर्जित करणं हेच महत्वाचं असतं. असं अनेक ठिकाणी आम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागल्यात. जे कुटुंबाला आता त्रासदायक ठरत आहेत ते अनेक ठिकाणी आपण ह्या गोष्टी कराव्या लागतात आणि ते जे आहे ते आम्ही कशामुळे करतोय तर मगाशी म्हणतो ना जगत पितर वंदे पार्वती परमेश्वर, या पार्वती परमेश्वराचं स्मरण करायचं आणि त्याच्यावर सोपवून आम्ही द्यायचं. कारण काय माहितीये का, शिवाज्ञा आहे दशदिक्पाल बंधन करत असताना 10 दशदिक्पाल बंधन करत असताना त्या ठिकाणी आपण म्हटलं की गणा सर्वे समागते शिवपूजाम ग्रहे मम, त्या ठिकाणी पुष्पपूजन आरंभ करावं. पूजा विघ्न कराना ते दुरो कुर्याद सुराधार, पूजा मध्ये कोणतेही विघ्न निर्माण होऊ नये. अपसरपंतु ये भूता भविसंस्था येन भूता विघ्न करता रस्ते नश्यंतु शिवाज्ञा, ही शिवाची आज्ञा आहे. आम्ही आमच्यावरती घेत नाही, आम्ही साधक आहोत, आम्ही उपासक आहोत. आमचं कार्य काय की जेणेकरून त्यांना कुठेतरी त्याच्यातून दूर काढणं आणि ते दूर करत असताना त्या ठिकाणी मात्र त्यांना खूप अनुभूती चांगल्या प्रकारची येत असते. आणि हे जे आहे हे करत असताना खूप खूप चांगल्या प्रकारचे लोकांना अनुभव आहेत आणि त्या अनुभवातून आम्ही इथपर्यंत तशा प्रकारे चाललो आहोत. आज अनेक ठिकाणी आपण जातो करतो आणि ते जे मगाशी म्हटलं की ते 2 प्रेतांची जी असलेली आपल्याकडे जे असलेले तिचे कवटी, त्याच्यानंतर 2 कवट्या, त्याच्यामध्ये त्यांचे पायाची हाडं, त्यांचे दातात सगळं असलेली दातखिळी, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून आपण बाहेर काढल्या होत्या आणि बाहेर काढून आपण नष्ट केलं म्हणजे ज्या रितसरपणे जे सामाजिक जे आपल्या ज्या हिंदू धर्मानुसार आहे हिंदू धर्मानुसार त्यांना पुनश्च आपण आगणी दिली. अशा प्रकारचं हे कार्य आपण केलं होतं. मात्र त्याच्यानंतर आम्हाला उपासना करावी लागते, आम्हाला साधना करावी लागते. आमची नित्य साधना आहे, हे नित्य साधना केल्याशिवाय आम्हाला बाकीचं. नंतर मग आम्ही 4-5 दिवस आम्ही अगदी म्हणजे कोमातच होतो, म्हणजे थोडक्यात म्हणजे आरामच करत होतो, बाकी दुसरं काही करण्याची आमची ताकद नव्हती. हे सर्व जे आहे ते उपासनेच्या जोरावरती परत पुन्हा तशा प्रकारचं तो ईश्वरी बळ मिळवणं हे कार्य आपण करत असतो. हे असे बरेच प्रसंग आपल्याकडून होत घडलेले आहेत. मी पुन्हा तुमच्याकडे येईल. जसं की आपलं मगाशी सुद्धा बोलणं झालं की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आणि तुम्हाला मिळालेली राजपुरोहित ही उपाधीची आहे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक सोहळा ह्या माझ्यासारख्या एक छोट्याशा जन्माकडे येणं हे मी माझं भाग्य समजतो. नक्कीच. कारण बघा, यदा कदाचित मी असं म्हणेन, मी आता म्हणत नाही असं की माझे ते वंशज त्यावेळेस इथे असतील असं मी म्हणत नाहीये. 350 वर्षापूर्वी निश्चितच असं असेल की माझा जन्म हा त्यांच्या जवळ विधी करण्याकरता असेल आणि त्यामुळे एवढं गेली 21 वर्ष राज्याभिषेक सोहळा करत असताना त्या ठिकाणी आम्हाला तिथं त्यांनी 21 वर्ष जखडून ठेवणं हा एक विशेष योग आहे. कारण त्या जगदीश्वराची कृपादृष्टी, त्या शिरकाईची इच्छाशक्ती, त्याच्यामुळे आम्हाला तिथपर्यंत ठेवलं. या ठिकाणी निमित्त म्हणजे कोकणकडा मित्रमंडळ, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती यांनी जे आम्हाला तशा प्रकारचं तिथपर्यंत बोलवल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्हाला थांबवून ठेवलं. आणि गेली अनेक वर्ष आपण राज्याभिषेक सोहळा जो थोडक्या मुठभर लोकांमधून करत असताना आता लाखोच्या पेक्षा पलीकडे लोक येऊ लागली. हा विशेष योग आहे. आणि 2014 साली मगाशी मी सांगितलं की 2014 साली आम्हाला मानद मिळाली, म्हणजे की जेणेकरून एक मानपत्र आम्हाला प्राप्त झालं. ते देखील जे 13वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आम्हाला ते मानपत्र मिळालं. हा एक आमचं परम भाग्य समजतोय. आणि त्याच्यामुळे राजपुरोहित ही मानद आम्हाला प्राप्त झाली. राजांचा राज्याभिषेक करतो म्हणून राजपुरोहित, हे पुरोहित आहेच, परंतु राजांचा राज्याभिषेक करतोय म्हणून राजपुरोहित म्हणून आम्हाला तशा प्रकारचं मानद आम्हाला प्राप्त झाले आणि त्याप्रमाणे आपण ते करतोय. साधारणतः 2004 ला याची सुरुवात झाली. बरोबर. आणि आता लाखोच्या संख्येने म्हणजे रायगडावरती लोक असतात. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की म्हणजे लोकांमध्ये एवढी प्रेरणा निर्माण होण्याचं कारण आणि महाराजांच्या बद्दल एवढा आदर?
कसं आहे, जर छत्रपती नसते ना तर आज आपण निश्चितच कपाळी गंध लावू शकलो नसतो. नक्कीच. आणि या छत्रपतींमुळे जो इतिहास जो आहे ना, तो इतिहास खऱ्या अर्थाने आम्ही ज्यावेळेस पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावीला असताना आम्हाला जो इतिहास होता ना, तो खरा इतिहास होता. खरा इतिहासामध्ये आम्हाला सांगितलं गेलं, अफझल खानाचा जो कोथळा बाहेर काढला त्यावेळेस कोथळा बाहेर काढण्याचा जो धडा जो आहे तो धडा त्यावेळेस होता इतिहासामध्ये, मात्र पुसून टाकला. नंतर हे पुसून टाकलं. कुठल्याही प्रकारचं असं शिक्षण कोणाला तशा प्रकारचं दिलं गेलं नाही, देत नाहीयेत. ही मोठी खेदाची गोष्ट आहे. कारण छत्रपतींचा इतिहास नंतर बरंचसं बाजूला करत गेलं. त्याला काय शासन असू शकेल किंवा जेणेकरून किंवा ज्यांची जी छत्रपतींचा प्रचार प्रसार होऊ नये. कारण आज तसं पाहायला गेलं तर 350 वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे, बखरेमध्ये इतिहास आहे, तो देखील पुसण्याचं कार्य केलेलं आहे. आज ज्यांनी जतन केला असे श्री बाबासाहेब पुरंदरे, या बाबासाहेब म्हणजे आज कैलासवासी झालेले आहेत, बाबासाहेब पुरंदरेंनी जो इतिहास लिहिला त्या इतिहासाला देखील नावं ठेवण्याचं कार्य आपल्या बऱ्याचशा लोकांनी केलेलं आहे. म्हणजे एवढं आपल्या हिंदू धर्मामध्येच अशा प्रकारची वातावरण निर्माण झालं आहे. त्यावेळेस फितुरी झाली, आज पण तीच परिस्थिती आहे. आज पण छत्रपतींच्या नावाने त्या ठिकाणी 2-2, 3-3, 4-4 राज्याभिषेक सोहळे होऊ लागले आहेत. जन्म 2-3 वेळेस तशा प्रकारचा होऊ लागलाय. कसं अहो, 350 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याकडे नाही आहे. आणि जो आहे, जो खरा आहे, तो खरा लिखित स्वरूपात आहे, त्याच्यावरती मान्य करायचं नाही. आपल्याच लोकांनी दुसरा तशा प्रकारचा इतिहास रचायचं, ही मोठी म्हणजे शोकांकित आहे. ह्या गोष्टी नको आहेत. आणि छत्रपतींमुळे आज आपण निश्चितच आज देव देश धर्म मानतो आहोत, करतो आहोत. अन्यथा निश्चितच आज आपल्याला डोंगणं वर करून निश्चितच असं करावं लागलं असतं. नक्कीच. आता मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा तुम्हाला. बोला. गुरुविना जीवन व्यर्थ आहे असं म्हटलं जातं. मग जीवनामध्ये गुरु का करावा आणि त्याचं महत्व काय आहे? बघा, ध्यायी ध्यायी गुरु परत सार नाही म्हटले. ध्यायी ध्यायी आणि गुरु परत सार नाही. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्म, विष्णू, महेश यांच्या जवळ आपल्याला जायचं असेल तर गुरुशिवाय पर्याय नाहीये. आज माझं स्वतःचं वैयक्तिक सांगतोय, 18 डिसेंबर 99 या दिवशी माझं दीक्षांत संस्कार झाला. माझे दीक्षा संस्कार झाला. आणि दीक्षा संस्कार झाल्याच्या नंतर जो प्रकाश म्हणून जो त्या ठिकाणी जीवन जगत असताना एक आमूलाग्र बदल जो झाला तो केवळ गुरूंचा स्पर्श झाला म्हणून झाला. कारण पूर्वी आम्ही तसं पाहायला गेलं तर आम्ही म्हणजे विजय असो, झेंडा हातात भगवा आणि त्याप्रमाणे वळणं. आणि त्याच्यामध्ये कुटुंबाकडे सगळं दुर्लक्ष, या सगळ्या गोष्टी होत्या. ज्या दिवशी आमच्याकडे तशा प्रकारचा आमचा दीक्षांत संस्कार झाला त्या दिवशी आम्ही ठरवलं, त्या दिवशी गुरूंनी जे प्रवचन केलं या प्रवचनातून एक एक मोती आपण टिपायची सुरुवात केली. आणि ते मोती टिपल्याच्या नंतर त्याच दिवशी पहिला मला अनुभव आला. कारण मी ज्या जंगम कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, जंगम कुळामध्ये जन्म घेत असताना त्या ठिकाणी लहानपणी वडील गेले, त्यामुळे मला धर्मसंस्कार धर्मशिक्षण मला मिळालं नव्हतं. आणि आमच्याकडे फार प्रचार प्रसार कमी आणि धर्मशिक्षण न मिळाल्यामुळे आम्ही मात्र त्या ठिकाणी जात असताना, आम्ही मार्गस्थ होत असताना त्या ठिकाणी 18 डिसेंबर 99 पहिला अनुभव. माझं दीक्षा संस्कार 6.5 तास बसून चाललं होतं. मी पूर्णपणे 6.5 तास मांडी घालून बसलो होतो. तिथेच पाय लांब करायचे, तिथेच बसायचं. आमच्यावरती संस्कार होत होते. आमचं पूर्णपणे मुंडन केलं होतं. आमचं जे रंध्र आहे या ठिकाणी शिवलिंग समजून याच्यावरती जलाभिषेक चालू होत होता, जलाभिषेक होता. अशा प्रकारचा जलाभिषेक होत असताना त्या ठिकाणी मात्र आम्हाला एक दिव्य शक्ती प्राप्त झाली. तो म्हणजे पहिला अनुभव म्हणजे की जेणेकरून खूप भूक लागली होती, सकाळच आम्हाला तशा प्रकारचा शिळा भात खायची सवय झालेली. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही दीक्षांत संस्कार पूर्ण झाला, आम्हाला कानामध्ये मंत्र दिलं गुरुने. मगाशी म्हटलं ओम नमः शिवाय भवतरण उपाय सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा. या
मंत्राचं ज्यावेळेस आम्हाला पंचाक्षर स्वरूप आम्हाला कानामध्ये मंत्र मिळाल्याच्या नंतर मात्र लगेचच आम्ही निघालो काय खूप भूक लागली होती. बाजूला जेवणाचं तशा प्रकारची पंगत बसलेली आणि त्या ठिकाणी लाईन लागली होती. एवढी लाईन लागली होती की जवळजवळ आता आम्ही विचार करतोय या लाईनीमध्ये उभा राहत असताना आपल्याला आता जवळजवळ साधारणपणे 2 तास तरी उभा लागेल, त्यावेळेस आपल्याला नंबर लागेल, एवढी मोठी लाईन लागली होती. आणि या लाईनीमध्ये लागत असताना मात्र आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्हाला भूक तर खूप लागली होती. केवळीवरना चेहरा झाला होता. वय तसं लहानच, तसं म्हणजे तसं 28 म्हणजे भूक लागलेली म्हणजे त्या ठिकाणी सकाळपासून काहीच नाहीये. आणि मग अशा भूक लागली, मग करायचं काय? मग त्या ठिकाणी ज्यावेळेस तिथे आम्ही गेलो, गेटवरती गेल्याच्या नंतर तिथे लांबूनच पाहिलं लोकांनी, अरे बाजूला 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 सगळे म्हणा लागले. आणि बाजूला करून आम्हाला मात्र दोघांना, माझा एक मामी भाऊ होता, मला आणि त्याला घेऊन अगदी आम्हाला पुढे घेऊन गेले. तिथं मस्तपैकी त्या ठिकाणी उच्चासन तयार केलं, त्याच्यावरती चादर टाकली, बसायला ठेवलं. समोर आम्हाला प्रत्येकाला पत्रावळी दिली, ती आम्हाला स्टीलची ताटं आणून दिली. ताटं आणून त्याच्यामध्ये आम्हाला सर्व संपूर्ण जेवण जे आहे ते पोटभर कशा प्रकारचं वाढलं गेलं. म्हणून आता तुम्ही पोटभर खायचंय. आम्ही त्यावेळेस संकल्प पाहिला, कारण त्यावेळेस सांगितलं होतं गुरुमध्ये की तुम्ही संकल्प सोडाने खा. मग त्यावेळेस आम्ही पाणी आपलं सोडलं आणि प्रसाद सेवन करायला लागलो, पोटभर खाल्लं. लोकांना त्या ठिकाणी कोणी लक्षात, म्हणून आमच्यासाठी 2 माणसं मात्र ठेवली होती. हा पहिला अनुभव जीवनामध्ये खरोखरच गुरु केल्याच्या नंतर काय आपल्याला मान सन्मान असतो तो त्या ठिकाणी कळला. अर्थात मला जेवण मिळालं म्हणून नव्हे, पण ज्यावेळेस तो माझा सन्मान जो झाला, तो सन्मान माझ्या आयुष्यामध्ये निश्चितच कलाटणी देणारा ठरला. आणि त्या दिवसापासून ठरवलं की आज जी गुरुकृपा झाली आहे, ह्या गुरुकृपी सार्थकी ठरवायची. 5 वर्ष पूर्णपणे अभ्यास घेतलं आणि अभ्यास करून आम्ही उतरून आज महाराष्ट्र, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, पंजाब असेल, दिल्ली असेल, उत्तराखंड असेल, रामेश्वरम, मदुराई, चेन्नई, कन्याकुमारी, ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी आज आम्हाला खूप मोठं मान सन्मान प्राप्त होत आहे. हे विशेष योग आहे. आणि गुरुचं नेमकं गुरु का असावा, तर गुरु म्हणजे जीवनाला कलाटणी देणारा आहे. गुरुशिवाय तुम्हाला मोक्ष प्राप्ती नाहीये. गुरूंकडून ज्ञान, जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी गुरु करणं गरजेचं आहे. दत्तगुरूंनी 24 गुरु केले. दत्तगुरूंनी 24 गुरु केले आणि 24 गुरु करत असताना त्या ठिकाणी त्या प्रत्येक गुरुकडून त्यांनी वेगवेगळं आनंद घेतलेला आहे, वेगवेगळं ज्ञान घेतलेलं आहे. असं जीवनामध्ये प्रत्येक येणारा. तसं लहानपणी आपण ज्यावेळी जन्म झाल्याच्या नंतर पहिलं कोण असेल तर माता पिता गुरु. जन्म झाल्याच्या नंतर कोण असेल तर माता पिता गुरु. माता पिताच आपल्याला त्या ठिकाणी संस्कार देत असतात. आपल्या कुलाचार काय आहे, आपलं कुलधर्म काय आहे, त्याप्रमाणे मग तो मुस्लिम असेल मुस्लिमाचे कुलधर्म त्या ठिकाणी शिकवलं जात आहे. हिंदू असेल तर हिंदूला दिलं जातं. लिंगायत असेल लिंगायत, त्या ठिकाणी जंगम असेल जन्माचं त्याप्रमाणे प्रत्येकाच्या जातीचं तशा प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं आणि तो त्या ठिकाणी पुढे जात असतो. म्हणून माता पिता गुरु त्यांना कधीच विसरू नका. नक्कीच. त्यानंतर आपण ज्यावेळेस शालेय शिक्षण घेत असतो, शालेय शिक्षण घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी गुरुजन लाभतात. ते म्हणजे आपले शालेय शिक्षक. शालेय शिक्षक जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी शालेय शिक्षण चालत होतं. आपल्याला नीती मूल्य ह्या सगळ्या संपूर्ण कसे जपावे हे या ठिकाणी ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे. जीवनामध्ये अनेक गुरु मिळणार आहेत आणि त्याशिवाय पूर्णत्वच नाही ना. नाही. मग त्या ठिकाणी तो शिक्षण मिळाल्याच्या नंतर पुढे मात्र लगेचच आपल्याला पुढे मात्र जातो. तो म्हणजे आपण मध्ययुगीत आपण ब्रह्मचर्य सोडून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत असतो. आणि गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत असताना मात्र त्या ठिकाणी गुरुजी येतात. शुभमंगल सावधान, म्हणजे हे सावधान करत असताना मात्र त्या ठिकाणी जे गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करून देणारे जे असतात ते देखील गुरुच. नक्कीच. आणि ह्या गुरूंकडून आपल्याला ज्ञान प्राप्त होत असतो. आणि त्या ज्ञानानंतर आता गुरु करणं म्हणजे नेमकं काय? ज्यावेळेस गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत असताना जी व्यक्ती तुम्ही निवड करत असताना त्या ठिकाणी त्यांच्याकडून आपल्याला काय प्राप्त होतोय, तर त्यांनी जी केलेली साधना आहे, साधनेतून आपल्याला जीवन उत्तम जगावं यासाठी आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्यावेळेस म्हटलं जातं की शांतिरस्तु, पुष्टिरस्तु, वृद्धिरस्तु, आयुष्यमस्तु, अविघ्नमस्तु, आरोग्यमस्तु, दुरित दुष्ट विघ्न रोग भय अनिष्टन सर्व अशुभ निवारण, धनधान्य समृद्धस्तु, पुत्र पौत्रादि वृद्धिरस्तु, स्वधर्म वृद्धिरस्तु, उत्तरोत्तर यशजय समृद्धरस्तु, असा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि त्या प्राप्त झाल्याच्या नंतर मात्र आपण एक आपल्या जीवनामध्ये निश्चितच योग्य रीतीने कलाटणी प्राप्त होत असते आणि आपला जीवन भाई भोरोग असतात. मात्र एक लक्षात ठेवायचं, भोरोग कोणालाही चुकलेलं नाहीये. भोरोग कोणालाही चुकले, कारण पूर्वजन्मामध्ये तुम्ही काय केले तुम्हाला माहिती आहे का? अनेक प्रकारचे जन्म घेऊन आलात तुम्ही. जन्म घेतलेत ना, आठवत आहे ना तुम्हाला? कावळा झाला होता, चिमणी झाला होता, गाढव झाला होता, कुत्र झाला होता, कारण सगळ्या प्राण्यांचे आवाज तुम्ही काढताय. आपण सगळ्या प्राण्यांचे आवाज काढतोय ना. म्हणजे हे आवाज काढत असताना मात्र त्या ठिकाणी हे आपण आवाज का काढतोय,
हे आवाज काढतोय का, तर त्या ठिकाणी आपण ते पूर्णपणे जन्म भोगून उपभोगून आपण इथपर्यंत आलात म्हणून ते आपण आवाज काढतोय. मग हे आवाज काढत असताना आपलं पूर्वकर्म काय नाही काहीतरी असणार ना. कुत्र म्हणून तुम्ही ज्यावेळेस ते जीवन जगत असताना निश्चितच कोणाला तरी फाडली असेल तुम्ही. मग फाडलेलं म्हटल्यानंतर तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये ते भोगायचेच आहेत. मग हे भोग जे आहेत हे भोग कोणाला ठेवले आहेत. असुदेव संत साधू राजा किंवा प्रजेला. साधू संत असू द्या. प्रभू रामचंद्रांना देखील 14 वर्षे वनवास करावा लागला. नक्कीच. ईश्वरी आमुष होता, परंतु ईश्वरी आमुष असताना देखील 14 वर्षे वनवास करावा. आणि तो कालचक्र आहे. या कालचक्राप्रमाणे प्रत्येकाला भोग येणार आहेत. आणि त्या हसतमुख जो भोग भोगतो तो खरा भक्त ठरतो. आणि जो डगमगतो आणि आपली जी बाजू सोडून बाजूला जातो पळतो, मग आत्महत्यासारखं असेल. एखादा विचार करतो की नाही आत्महत्या, शेतकरी आत्महत्या, अरे तो भ्याड आहे. ते भ्याड आहेत. जे आत्महत्या करणारे ते भ्याड आहेत. त्यांनी भ्याड कधीही तशा प्रकारची आत्महत्या करू नये. अहो परत तुम्हाला तशा प्रकारचं पिशाच्य म्हणून यावं लागतंय. मग कोणाच्या तरी वाटेला जाणं हे प्रकार होते. अच्छा. मग तेच काढायला आम्हाला उभं राहावं लागतं. मग हे जे गोष्टी आहेत, आज अनेकांना पितृदोष, कालसर्पयोग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येऊ लागल्या आहेत. पूर्वी होता का? 30-40 वर्षापूर्वी कालसर्पयोग शब्द आपण ऐकला नव्हता, पण आता प्रत्येकाला आहे. 12 प्रकारचे कालसर्पयोग आहेत. पण हे कालसर्पयोग प्रत्येक राशीला कालसर्पयोग आहे. मग हे सगळे कालसर्पयोग करत असताना आपण त्या ठिकाणी हे जे पिशाचिक दोष असतात ते येत असतात. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं आहे की आपण गुरुशिवाय ज्ञान नाहीये. गुरुने दिलेल्या वाटेवरती आपण चालणं गरजेचं आहे. आणि चाललात तर तुमच्यासारखा सुखी नाही. पहिले एकच शब्द सांगेन की माझ्यामुळे कोणाला दुःख होता कामा नये. एवढं आयुष्यात जपलं ना तर कधीच कुठल्याही प्रकारचे तुम्हाला त्रास होणार नाही. एवढं सांग. नक्कीच आपला असा हा पॉडकास्ट खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे. आणि तुम्ही एवढा छान आम्हाला टाइम दिला. आपण बोलू शकतो महत्वाची माहिती वगैरे तुम्ही प्रेक्षकांना दिली. नक्कीच या गोष्टीचा फायदा प्रेक्षकांना होईल. प्रेक्षकांनी ऐकून सुद्धा या गोष्टीचा चांगला अनुभव घेतला असेल. तर आणि विशेष म्हणजे तुम्ही जो म्हणजे विषय निवडलेला जो आहे ना ते भुताटकी खूप आवडलं मला. काय माहितीये का, भुताटकी म्हणजे आज पण लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची भुताटकीची भावनाचं तशा प्रकारचं मनामध्ये बरंच भीती आहे. आणि भीती मुळात पहिली गोष्ट म्हणजे भीती बाळगू नका. मी मगाशी एकच सांगते, माझ्यामुळे कुणालाही दुःख होणार नाही एवढं जपा. निश्चितच तुम्हाला कुठल्याही प्रकारची भुताटकी किंवा कुठल्या प्रकारचं तुमच्याजवळ कोणी येणार नाही. हे एवढं मी अगदी मनापासून सांगतोय. कारण आम्ही नेमकं काय करणार, जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वर. पार्वती परमेश्वराची साधना करायची. ओम नमः शिवाय, भवतरणोपाय, सुलभ उपाय, तारक मंत्र श्री गुरुचा. ओम नमः शिवाय. नमस्कार. नमस्कार.